सर्वांना नमस्कार. स्वागत आहे आपलं मराठी चातुर्य कथा या यूट्यूब चॅनलवर. चला तर मग आपल्या स्टोरीकडे वळूया, पण त्याआधी बेल आयकॉनवर प्रेस करा आणि सगळ्या नोटिफिकेशन मिळवा. तर आपली स्टोरी आहे मिलन अभी आधा अधूरा है, भाग 108. मग राणी घरी आली. आता घरी आली हे कोणाला कळलंच नव्हतं. सगळ्यांना वाटलं ती कारखान्यात गेली असेल, आणि ती जेवढीसुद्धा नाही रागारागात. कारखान्यात पण खाल्लं नाही आणि घरी गेल्यावर पण खाल्लं नाही. रोहितनं सुद्धा काही खाल्लं नव्हतं. आणि संध्याकाळी तिला किचनमध्ये बघितली आणि सोनम जानकी चकित होऊन म्हणाले, अगं आज तू लवकर आलीस की काय? रोहित सोबत नाही आलीस का? आता राणी आधीचीच घाबरली होती. आज मनोजच्या हाताला रुमाल बांधला हे जानकीला कळलं तर काही खरं नव्हतं. आणि म्हणून ती रोहित आणि तिच्यातला वाद घरी न दाखवता म्हणाली, आई मी यांना विचारूनच आले आणि हेच म्हणाले की घरी जाऊन ना त्यांच्यासाठी चिकन बनव म्हणून आले. मला चिकन आणाल का? मी बनवून ठेवते. असं आपलं राणीनं चांगल्या बायकोसारखं स्वतःची बाजू सेफ ठेवली. पण आता कुठपर्यंत ती सेफ होती हे तिलाही कळत नव्हतं. कारण रोहित घरी आल्यावर तसाच चिडून राहिला तर मग घरच्यांना कळलं तर काही खरं नव्हतं. आणि मग जानकीने चिकन मागवलं आणि राणीनं रोहितला आवडतं तसं केलं. आणि आता राहुलसुद्धा घरी आला, पण रोहित गेला मित्रांमध्ये आणि राहुलनं सुद्धा घरी कोणाला काही सांगितलं नाही. आता सगळ्यांनी जेवणं केली आणि चिकनची तरफदारी केली, वाहवा केली. राणी मात्र त्याची वाट बघत बसली, कारण रोज त्याची वाट बघायची आणि आज नाही बघितलं तर घरच्यांना वाटेल की त्यांचं भांडण झालंय. आणि तरीही जानकी म्हणाली, राणी अगं त्याला फोन केलास की नाही? त्याच्या आवडीचं एवढं चिकन बनवलं आणि तो का नाही आला? राणी आता काहीच नाही बोलली. आणि राहुलच म्हणाला, आई अगं येणार आहे तो. त्यालाही माहीत आहे हे सगळं की राणीनं त्याच्यासाठी केलंय, पण ना त्याच्या मित्राचा वाढदिवस आहे आणि तिकडून लगेच येतो म्हणालाय. अशी राहुलनं बाजू सावरली. आणि राहुलनं बाजू सांभाळून घेतली म्हणून राणीनं त्याच्याकडे बघितलं आणि राहुलने तिला डोळे मिटवून दिलासा दिला. आणि जानकी म्हणाली, बरं तो आला की त्याच्यासोबत जेव बरं, त्याला एकट्याला खाऊ वाटत नाही गं. असं म्हणून सपना सोनम मागे थांबल्या आणि बाकी सगळे झोपायला गेले. आणि सोनम राणीची मस्करी करत म्हणाली, राणीताई आता मस्तपैकी रोहितदादांच्या मांडीवर बसून खा बरं का. किती लकी आहात ना तुम्ही. रोहितदादा ना खरंच तुमच्यावर प्रेम करतात. नाहीतर हा रोशन लग्न होईपर्यंत सोनम सोनम करायचा आणि जसं लग्न झालंय तसं नवऱ्यासारखा वागायला लागला. आणि इथे आल्यापासून तर त्याला माझ्याकडे बघायला वेळही नाही. आणि याआधी आय लव यू सोनम म्हणायचा आणि आता फॅक्टरी काम, पतपेढी, असं दूध डेअरी, असं झोपेतही बडबडत असतो. तशा सपना आणि राणी खूप हसल्या. आणि सपना म्हणाली, आता कळलं का इथं किती लोड असतो कामाचा. बाबांनी इतकं मोठं साम्राज्य उभा केलं आणि हे एकट्यानं सांभाळण्याची गोष्ट नाहीच, त्यासाठी सगळेजण हवेत. आणि अगं रोहित भाऊजी आणि रोशन भाऊजी हातभार लावतात म्हणून राहुलचा ताण कमी झाला आहे. आणि म्हणून निदान आता वेळेवर झोपतात तरी आणि वेळेवर उठतात. नाहीतर पूर्वी जेवण करताना सुद्धा काम सुरू असायचं. मला बघायला आले तरीही काम सुरू. आणि सोनम सपनाची मस्करी करत म्हणाली, आणि बाळाचे बाबा आता रोज बाळाला भेटतात ना. सपनाताई कसं वाटते हो? छान वाटते ना पोटात बाळ आहे म्हणून. आणि राहुल दादा त्याला कान लावून ऐकतात ना आणि लाड पण खूप करतात हो ना. आणि सपना हसवून लाजून म्हणाली, हो. आणि आता तुम्ही पण मनावर घ्या की दोघीही. आणि सोनम म्हणाली, मी तयार आहे हो, पण रोशन ऐकत नाही ना, त्याला इतक्यात बाळ नको आहे. मला तर लहान मुलं खूप आवडतात, पण आता हे सूर्यवंशी कामात गुंतले की यांना काही सुचत नाही. पण असू द्या, आधी तुमचं बाळ येऊ द्या, मग आम्ही पण घालू की पुत्रकामेष्टी यज्ञ. आणि सपना हसून म्हणाली, हो नक्की. आणि बाळ माझं असली तरी छोटी आई म्हणून तुम्ही दोघींचा हक्क आहे बरं का याच्यावर. पण तुम्हीही दोघीही नवऱ्याच्या मागे लागा, नाहीतर ना हे पटकन ऐकणार नाहीत, कळलं का. हे लोक कामाचे दिवाणे आहेत. आणि राणी म्हणाली, हो हे खरं आहे. सध्या मी कारखान्यात जाते ना अकाउंटचं काम बघायला, तर मी बघते ना राहुल दादांच्या पाठीमागं खूप काम असतं आणि त्यांना सतत बाहेर जावं लागतं. लोक भेटायला येतात तो भाग वेगळाच, खूप लोड असतो. आणि सोनम म्हणाली, राणीताई मी काय म्हणते,
रोहित दादांना काय गरज आहे हो कॉलेजमध्ये जाण्याची, इकडेच फुल टाईम काम करा ना म्हणावं. आणि मी सुद्धा कंपनी स्विच ऑफच करणार आहे आणि रोशनसोबत जाणार आहे फॅक्टरीमध्ये. राणी म्हणाली, खूप छान, पण आता रोहित सरांना कोण सांगणार? तिथं गेलं की त्यांना छान वाटतं म्हणे विद्यार्थ्यांमध्ये. आणि तरीही राणी मनात म्हणालीच, खरंच जर सर कॉलेजमध्ये नाही आले ना आणि त्यांनी ते काम सोडलं तर बरंच होईल. म्हणजे कसं, त्यांना मनोज दिसणार नाही आणि ज्या काही चर्चा होतात आम्हा दोघांविषयी त्याही त्यांच्या कानावर येणार नाहीत. आणि आता ही गोष्ट सरांना बोलावीच असं तिच्या डोक्यात होतं. मग सोनम आणि सपना तिला गुड नाईट म्हणून झोपायला गेल्या आणि राणी डायनिंग टेबलवरच त्याची वाट बघत बसली. खूपदा डोक्यात आलं की त्याला फोन करावा, तिला खूप भूक लागली होती, तो ठीक आहे का असं विचारावं असंही वाटलं. पण आज त्यानं तिचा असा अपमान करून चांगलं नव्हतं केलं आणि राणीला खूप राग आला होता आणि ती तिथंच डायनिंग टेबलवर डोकं टेकवून झोपली. आणि इकडे रोहित मित्रांमध्ये जातो म्हणाला, पण गेला नाही आणि एकटाच जाऊन थोडीशी ड्रिंक करून रात्री खूप उशिरा घरी आला आणि त्याच्या गाडीचा आवाज ऐकला. कारण गाडीचा ब्रेक मारणं त्याचं खूप घाईघाईचं असायचं, शांततेत काम नसायचंच. आणि ती जागी झाली आणि तो आला. तशी ती उठली आणि म्हणाली, मी जेवण वाढते, फ्रेश होऊन या. आणि तो चिडला होता दुपारीच तिच्यावर, ती निघून आली म्हणून, आणि रागातच म्हणाला, भूक नाही मला, पोट भरलंय माझं, असं म्हणून त्याच्या खोलीत निघून गेला. आणि राणीच्या डोळ्यात पाणी आलं. तिला आता बेडरूममध्ये जाऊ वाटतच नव्हतं. तिची भूकही मेली होती आणि ती टेरेसवर निघून गेली. आणि त्यानं फ्रेश होऊन आल्यानंतर काही वेळ बेडरूममध्ये तिची वाट बघितली आणि ती आत येईना म्हणून तो किचनमध्ये गेला तर राणी तिथं नव्हती. त्यानं मेन डोअर बघितला तर तो आतून बंद होता. याचा अर्थ ती टेरेसवर असावी असं वाटून तो तिथं गेला आणि म्हणाला, यावेळी इथे का आलीस? आणि राणी रागात म्हणाली, आता मी श्वाससुद्धा तुम्हाला विचारून घ्यायचा की काय? माझी मी कुठेही जाईल. आणि श्वास गुदमरत होता माझा खाली, म्हणून इथे आले, मोकळ्या हवेत, तुम्हाला काय करायचं? आणि रोहित रागात म्हणाला, नवरा आहे मी तुझा, पुन्हा मला हा प्रश्न विचारायचा नाही की तुम्हाला काय करायचं. आणि मला माहीत आहे का चिडले आहेस, पण माझं बोलणं जरा शांततेत विचार करून घे, मग तुला कळेल मी बोलतोय ते बरोबर आहे. राणी उसळून वैतागून म्हणाली, काय बरोबर आहे? तुम्ही म्हणे लग्नाच्या आधी ज्यांच्याशी मैत्री होती, जी नाती होती ती विसर. मग मी माझ्या आईला पण विसरू का? जिनं मला जन्म दिला तिला विसरू का? माझ्या मैत्रिणी गरीब, त्यांना विसरू का? मग तुम्ही का माझ्याशी लग्न केलं? मी आले होते का माझ्याशी लग्न करा म्हणायला? मला ही तुमची श्रीमंती, हा रुबाब, ही प्रसिद्धी, हे मोठेपण नाही सांभाळता येत. आणि हे सगळं सांभाळण्याच्या लायकीची नाही मी, कारण मी खूप लहान आहे. आणि इतक्या लहान वयात माझ्यावर इतकी मोठी जबाबदारी लादू नका. मला माझं आयुष्य मोकळेपणानं जगू द्या. सोडा मला प्लीज, आणि हवं तर तुम्ही घ्या घटस्फोट. राणी चक्क असंच म्हणाली. आणि आता रोहित चिडला. त्यानं तिला सरळ उचलली आणि टेरेसच्या भिंतीवरच्या कठड्यावरच उभा केली. तशी राणी घाबरली आणि मागं तोल जाईल म्हणून फार फार घाबरून ओरडायला लागली. आणि रोहितनं तिचा एक हात पकडला आणि म्हणाला, आता बोल, काय म्हणालीस? घ्यायचा आहे का घटस्फोट? जिवंतपणे तर मी तुला सोडणं शक्य नाही, मग मेल्यावरच तू किंवा मी दोघांपैकी एक जण मेले तरच आपण वेगळं होऊ शकतो. बोल, व्हायचं आहे का वेगळं माझ्यापासून? आणि आता या सर्किट रोहित कुमारसमोर काय बोलता? राणी खूप खूप घाबरली आणि तिच्या अंगाचं पाणी पाणी झालं आणि नाही, नको, घटस्फोट नको असं म्हणाली. आणि रोहित म्हणाला, मग पुन्हा अशा गोष्टी करशील का? पकडशील का मित्राचा हात? राणी आताही म्हणाली, सर, माझ्या मनात काहीच नव्हतं, मी तुमची शपथ घेऊन सांगते. रोहित म्हणाला, जर खरंच तुझ्या मनात काही नव्हतं तर मी इथून आता तुला सोडलं तर तू मरायला तयार आहेस का? तुझ्या मनाची शुद्धता मला पटवून देण्यासाठी? आणि राणीनं आता डोळे झाकले आणि म्हणाली, हो, सोडा माझा हात, सोडा मला, मरू द्या, कारण माझ्या मनात आता फक्त तुम्हीच आहात. आणि मी मेल्यावरच तुम्हाला जर हे पटणार असेल की माझं फक्त तुमच्यावर प्रेम आहे तर मी मरायला पण तयार आहे. आणि आता रोहित थोडा गालात हसला. ती मरायला पण तयार आहे ना, याचा अर्थ ती फक्त त्याच्यावरच प्रेम करते असं त्याला वाटलं.
मग त्यानं पुन्हा तिच्या हाताला झटका दिला आणि जवळ खेचून घेतली आणि मिठीत घेऊन म्हणाला, आणि उगीचच गैरसमज करून घेऊ नकोस. मी तुझ्या आईशी असलेले संबंध तोड कधीच म्हणणार नाही. मी इतरांविषयी बोलत होतो, ज्यांच्यामुळे आपल्या घराला प्रॉब्लेम येऊ शकतो. आणि राणी आता त्यानं कठड्यावर उभा केल्यामुळे फार घाबरली होती आणि त्याच्या मिठीत थरथर कापत होती. मग त्यानं तिला बाजूला सोडली आणि ती प्रचंड घाबरली होती. आज मृत्यू बघता बघता राहिली होती. आणि रोहित तिला म्हणाला, चल खाली, हो पुढे. आता ती गुपचूप त्याच्या पुढे निघाली. रोहित पाठीमागून खाली आला आणि ती बेडरूममध्ये निघाली. इतक्यात तो म्हणाला, कुठे निघालीस? ती म्हणाली, झोपायला. भूक नाही ना तुम्हाला? रोहित म्हणाला, पण आता मला भूक लागली आहे, जेवायला वाढ, दोघात एकच ताट. असं त्यानं तिला पुन्हा दम दिला आणि तिनं गुपचूप एकच ताट केलं. आणि तो म्हणाला, पहिला घास उचल. आणि तिनं पहिला घास उचलला. आणि आता तिला वाटलं की तो म्हणेल, मला भरव, म्हणजे त्याला भरव, म्हणून तिने त्याच्या तोंडाकडं घास नेला. पण रोहित म्हणाला, स्वतःला खा, जेवली नाहीस ना दिवसभर, आणि जेवली नाहीस तर मी कसा सहन होणार तुला? तुझ्या अंगात ताकद हवी. राणीनं आता गुपचूप आज्ञाधारक पत्नीप्रमाणे तो घास खाल्ला. आणि पुन्हा सनकी रोहित कुमार म्हणाला, नवऱ्याच्या आधी खाल्लंस? शेम ऑन यू. आणि राणीला तर आता त्याच्यापुढे काय बोलावं, काय करावं, कसं वागावं कळेच ना. आणि ती हातपाय आपटून म्हणाली, राहू द्या, मी खातच नाही. सगळे जेव म्हणत होते, पण तुमची वाट बघत थांबले. जेवले असते तर बरं झालं असतं. असं तिचं पुन्हा रोमॅन्टिक क्यूट क्राईम सुरू झालं. आणि डोळ्याला 2-2 धारा लागल्या. आणि हातपाय आपटणाऱ्या राणीला त्यानं पकडली आणि मांडीवर घेतली आणि म्हणाला, हात आपटू नकोस ना, लागेल तुझ्या हाताला. असं म्हणून त्यानं तिच्या हाताचा किस घेतला. आणि ती आणखीन चिडून म्हणाली, लागू दे, तुम्हाला फक्त मला हाताला पायाला लागलेलं दिसतं, माझ्या मनाला झालेली जखम दिसत नाही. आज दिवसभर मी किती वेळा रडले, मी किती दुःखी आहे, हे कळलं नाही तुम्हाला? आणि त्यानं थोडा कटाळपणा केला. पुन्हा तिच्या टी शर्टला ओढलं आणि टी शर्टच्या आत डोकावलं आणि म्हणाला, आज ब्लॅक कलरची ब्रा घातली वाटतं. आणि ती आणखीन रडून म्हणाली, तुमचं काय चाललंय? एवढंच येतं का तुम्हाला? सोडा मला. आणि रोहित म्हणाला, अगं तुझं मन बघतोय, इथंच असतं ना कुठेतरी. आत्ताच म्हणालीस ना खूप दुखलं. आणि ती थोडी हसली. आणि मग तो तिला म्हणाला, आता मला भरव आणि तूही खा. आणि ती लटक्या रागात म्हणाली, मी नाही जा. रोहित म्हणाला, आत्तापर्यंत तर सगळं नीट ऐकत होती, शहाण्यासारखी, मग आता काय झालं? आणि तुझ्या मागे खूप लागतोय असं समजू नको, चल पटकन कर. आणि तिनं गाल बघून त्याला चारलं आणि स्वतःही खाल्लं. आणि जेवण झाल्यावर तो म्हणाला, पाणी कोण पाजणार? आणि राणी मनात म्हणाली, स्वतः सगळ्याला पाणी पाजतात की, आता यांना कशाला कोण पाणी पाजेल? आणि या रोहित कुमारच्या गळ्यात ना घंटा कोण बांधेल काय माहीत, कोणालाच घाबरत नाही. पण आता जानकीला यानं कॉलेजमधलं काही सांगू नये म्हणून राणी त्याला घाबरत होती आणि तो सांगेल तसं करत होती. आणि त्याला पाणी पाजल्यावर रोहित म्हणाला, नाही सांगणार मी आईला काहीच, मला माहीत आहे की आज मला लाडीगोडी लावण्यासाठी चिकन केलं होतं आणि छान झालं होतं. आणि राणीनं आता हसून चेहरा झाकून घेतला आणि मनात म्हणाली, यांना कसं कळतं माझ्या मनातलं कुणास ठाऊक. आणि मग पुन्हा बेडरूममध्ये गेल्यावर ती बसली टेबल खुर्चीवर आणि तो तिला म्हणाला, इथे जवळ येऊन झोप. राणी म्हणाली, मला अभ्यास करायचा आहे. आणि आता रोहित उठला आणि म्हणाला, ठीक आहे, तू कर अभ्यास, मी तुझी पुस्तकं घेऊन झोपतो. असं म्हणून तिचं सगळं दप्तर उचल आणि जवळ घेऊन बसला. आणि आता काय अभ्यास करणार डोंबलाचा. आणि आता राणी गुपचूप झोपायला आली आणि रोहितनं तिची पुस्तकं बाजूला ठेवली आणि तिला जागा करून दिली. आणि ती येऊन झोपणार तिथं, इतक्यात तिचा फोन वाजला. आणि रोहित म्हणाला, बघू दे कोण आहे इतक्या रात्री. आता तो मनोज होता. आताही त्याला तिचीच काळजी वाटत होती म्हणूनच फोन केला. आणि रोहितनं घड्याळात बघितलं तर 11:30 वाजले होते. आणि त्यानं राणीकडे बघितलं आणि एकदा पुन्हा त्या फोनच्या नावाकडे बघितलं. राणीनं गुपचूप फोन कट केला आणि त्याला व्हॉट्सअप मेसेज केला की नंतर बोलते, आणि फोन ठेवला. आणि रोहित जवळ येऊन झोपली. आणि रोहित रूढ आवाजात म्हणाला, लाईट बंद कर. तिनं लाईट बंद केली आणि तो तिच्याकडे पाठ करून झोपला.
तिला वाटलं तो जवळ येईल, पण तो गप्प होता आणि त्याचं गप्प बसणं राणीसाठी खूप धोकादायक होतं. आणि राणी त्याला म्हणाली, सर. तसा तो आवाजात दम भरून म्हणाला, नवरा. आणि राणी लगेच म्हणाली, अहो अहो ऐका ना, त्याला माझी काळजी आहे म्हणून फोन केला फक्त, पण मी नाही घेतला, तुमची शपथ. आणि जर फोन नाही घेतला ना तर तो काळजी करत राहील. हो, चांगला मित्र आहे तो माझा आणि तुम्हीही ओळखता त्याला. तो वाया गेलेला मुलगा नाही. रोहितनं तिच्याकडे बघितलं आणि म्हणाला, राणी, तो वाया गेलेला नाही हे मलाही माहीत आहे. तू वाया गेलेली नाही हेही मला माहीत आहे. पण समोरून जो बघतो तिसराच व्यक्ती, त्याचं काय? त्याला मुद्दाम तुम्हा दोघांकडे तिरक्या नजरेनं बघायचं असतं. मुद्दाम तुम्हा दोघांच्या पवित्र नात्याला कलंकित करायचं असतं आणि राजकारणाची पोळी भाजून घ्यायची असते. त्याचं काय राणी? आणि मी तुला समजून घेऊ शकतो, मनोजला समजून घेऊ शकतो, पण समोरच्याला कसं समजावू, जो आपल्या जीवावर, आपल्या घराण्याच्या अब्रूवर उठला आहे. आणि आपली एक चूक आणि त्यांचा एक वार आणि आपल्या सगळ्यांची झोप उडणार आणि समाजात नाचक्की होणार. तुझ्या त्या एका स्टेटमेंटमुळे येत्या महिलांचा मोर्चा आला राणी, आठवतं ना? आणि त्यावेळी तू स्वतः नसती पुढे आली आणि हे सगळं परतवून लावलं नसतं तर आज आपल्या सगळ्यांना खूप त्रास झाला असता. विशेषतः आईला, बाबांना खूप त्रास झाला असता. आणि राणी, तुझ्यावर होणारे आरोप माझ्या मार्गातल्या अडचणी वाढवतील. आणि राणीला आता ते पटलं. ती त्याचा हात पकडून म्हणाली, माझ्या लहान मेंदूमध्ये ना इतक्या सगळ्या गोष्टी नाही उशिरत. आणि त्यानं तिला मिठीत घेतली आणि कपाळावर किस करत म्हणाला, अल्लड बायको, लहान आहेस पण शहाणी आहेस. यापुढे लक्षात ठेव कॉलेजमध्ये कसं वागायचं ते. आणि राणीला वाटलं आता तो गोड बोलतोय म्हटलं तर त्याच्याशी बोलावं आणि त्याला सुचवावं की कॉलेजमध्येच येऊ नको. आणि ती म्हणाली, अहो, आपल्या फॅक्टऱ्यांचा, कारखान्याचा लोड किती आहे, मग तुम्ही कॉलेजला येऊच नका ना, म्हणजे काही प्रश्नच नाही होणार. तुमच्या कानावरही काही येणार नाही आणि माझी अडचणही होणार नाही. मनोजही दिसणार नाही आणि तुम्हाला त्रास होणार नाही. आणि झालं. अतिशहाणी राणी इथे फसली आणि रोहितला तिचा पुन्हा संशय आला आणि तिला तो म्हणाला, झोप, सकाळी लवकर उठायचं आहे ना, आणि मी नक्कीच विचार करतो बरं का कॉलेजमध्ये यायचं की नाही. आणि ती खूप खुश झाली आणि त्याला मिठी मारून झोपली. आणि रोहित झोपलाच नाही. तो विचार करायला लागला की मी कॉलेजमध्ये आल्यामुळे राणीला मनोज सोबत भेटायला अडचण होते का, आणि किती खुश आहे मी विचार करतो म्हटल्यावर. आणि असंच काहीसं आहे म्हणून मला ती म्हणते की कॉलेजमध्ये येऊ नको. आणि त्यानं रागात तिच्या भोवतीची मिठी आवळली आणि ती फक्त मिठी नव्हती तर मगर मिठी होती आणि यातून राणीची सुटका नव्हती. आणि राणी त्याच्या मगर मिठीला रेशमी मिठी समजून आज त्यानं लवकर झोपू दिलं म्हणून समाधान मानत होती. पण तिचं हेच समाधान आणि खुश राहणं रोहितची झोप उडवत होतं. आणि त्यानं राणीच्या मोबाईलकडे खूप रागात बघितलं.